नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 19 जून 2025. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, गेल्या 24 तासामध्ये उजनी धरणामध्ये किती पाणीसाठा वाढला आणि दौंडच्या विसर्गामध्ये किती घट झाली, त्याचबरोबर उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण किती आहे आणि नीरा खोऱ्यातील धरणाची स्थिती काय आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 494.810 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 2697.72 दशलक्ष घनमीटर अर्थात 95.26 TMC. तर उपयुक्त पाणीसाठा हा 894.81 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 31.60 TMC पाणीसाठा सध्याला उपयुक्त साठ्यामध्ये झालेला आहे. गेल्या 24 तासामध्ये उजनी धरणामध्ये जवळपास 2.5 TMC पाणीसाठा वाढलेला आहे. काल 92.99 TMC असणारा पाणीसाठा आज 95.26 TMC पर्यंत गेलेला आहे. तर टक्केवारी बघितली तर कालच्यापेक्षा 4% उजनी धरण वाढलेलं आहे. काल 54.75 होतं, आज 58.98%, म्हणजे 4 ते 4.25% पाणी काल गेल्या 24 तासामध्ये वाढलेलं आहे. परंतु दौंडचा विसर्ग सातत्याने कमी जास्त होतोय. काल सकाळी 18,021 होता, तो मात्र कमी होऊन आता सध्याला 11,719 एवढा विसर्ग झालेला आहे. त्याचबरोबर नीरा खोऱ्यातील जी 4 धरणं आहेत, 4 धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडतोय, परंतु त्या धरणाचा पाणीसाठा आणि अद्यापही म्हणावासा वाढलेला नाही. परंतु खालच्या बाजूला जो पाऊस पडतोय तो नीरा नदीतून भीमा नदीत मिसळल्यामुळे भीमा नदीत पाण्याची स्थिती जैसे ते आहे. कमी जास्त होतंय, पाऊस कमी जास्त झाला की पाणी कमी जास्त होतंय. परंतु उजनी धरणातून सध्याला कोणत्याही योजनेसाठी पाणी सोडलेलं नाही. कदाचित आषाढी वारीसाठी कालवा, बोगदा आणि नदीद्वारे पाणी सोडण्याची गरज नाही, परंतु कालवा, बोगद्यातून पाणी सोडण्याची शक्यता आहे. तर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासामध्ये 5 मिलीमीटर एवढा पाऊस पडला आहे. पावसाचं प्रमाण थोडंफार कमी अधिक आहे, परंतु वरच्या पुणे परिसरामध्ये सातत्याने पाऊस कमी जास्त प्रमाणात पडतोय. त्याचा परिणाम भीमा नदीच्या पात्रामध्ये वाढ होण्यास किंवा कमी होण्यास मदत होते. त्यामुळे उजनी धरण संध्याकाळपर्यंत, आज संध्याकाळी 6 पर्यंत आपलं उजनी धरण 60% ओलांडलं असेल. कारण आता सध्यालाच 58.98% म्हणजे जवळपास 59% पाणीसाठा झालेला आहे. संध्याकाळी 6 पर्यंत 12 तासामध्ये जवळपास 2% पाणी आणखी वाढू शकतं. त्यामुळे 61-62% पर्यंत उजनी धरण आज संध्याकाळपर्यंत जाईल. तर अशाच उजनी धरणाच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे.